पडताना आपण पाहिला आणि त्यानंतर नाणेफेक सुद्धा त्यांच्या शुभ हस्ते झाली। त्यावेळेला आवर्स क्रिकेट अकॅडमी नाणेफेक जिंकली आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला। असं करत असताना पहिली बॅटिंग 70 वरती पूर्णपणे संघ गारद झाला आणि 71चं लक्ष ठेवलं गेलं ते दैसर स्पोर्ट्स क्लब या संघासमोर। सलामीची जोडी निलेश आणि अंश ही मैदानाच्या आतमध्ये आली आहे। गोलंदाजी मार्कवरती नमेश सज्ज होतो। खूप चांगलं बॅटर पाहायला मिळेल असं मी म्हणणार नाही, परंतु या मॅच मध्ये चुरस येईल। ज्या प्रकारे खेळपट्टीने रिॲक्ट केलंय, ज्या प्रकारे आउटफील्ड आहे आणि ज्या प्रकारे वातावरण निर्मिती झाली आहे, त्याला पाहता ही मॅच इंटरेस्टिंग होऊ शकते। रंगतदार स्थितीमध्ये जाण्यासाठी काय करणं गरजेचं आहे? अर्ली विकेट्स, निर्धाव चेंडू, अशा प्रकारचे काही चित्र दाखवावे लागणार आहेत आवर्स क्रिकेट अकॅडमीला। तर दुसऱ्या बाजूने दैसर स्पोर्ट्स क्लब या संघाला जिंकण्यासाठी सातत्याने धावा आणि हा सामना लवकर कसा जिंकता येईल यासाठी प्रयत्न। बघूया कोणाचे प्रयत्न किती सफल ठरतात। लेट्स प्ले। पहिला चेंडू यावेळेला ऑन साइडला लपेटलाय, पुढे आखू टप्प्याचा चेंडू एका चेंडू निघून गेलाय। सीमारेखा पार, पहिला चेंडूवरती अटॅकिंग सुरुवात, चौकार। आखू टप्प्याचा चेंडू त्याला पूल केलं, वेस्टच्या बाहेर पूर्णपणे लपेटून घेतलं या चेंडूला आणि मिड विकेटच्या रिझल्ट मध्ये चेंडूला पाठवत असताना 4 धावांचे वाढे लागले। व्हॉट अ स्टार्ट बाय निलेश। अटॅकिंग खेळ करून सांगत असताना काही वेळेने मी बॅटिंग करणार आहे आणि काही वेळेने या मॅचला फिनिश करायचंय। प्रतास मैदानात निमेश अशा प्रकारे कमबॅक करतो, यावरती आपल्या नजर आहेत। डीप मधलं प्रोटेक्शन वाढवलंय, लक्ष्यच्या बाहेर आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला होता। वेगवान चेंडू आणि यष्टरक्षक आपलं काम चोख बचावत असताना चेंडू गॅदर करतायत, पण त्या अगोदर त्या चेंडूला गंभीर करत असताना वाईट चेंडूची सांगता होते। पहिल्या इनिंग मध्ये असं काय घडलं होतं जेणेकरून धावा बनल्या नाही, सर्व काही सुरळीत चालू होतं। ज्यावेळेला 6 ते 7 शक्ती चालू होती, 9व्या षटकानंतर पूर्णपणे कहाणी बदलली। जिथे तनिष आले, तिथे समृद्ध आले, अंश श्लोक आले, त्या फिरकी गोलंदाजीने पूर्णपणे कंबर मोडली ही आवर्स क्रिकेट अकॅडमीची। वेगवान चेंडू त्याला दिशा देण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेला होता गली रिझन मध्ये। क्षेत्रक्षक त्या ठिकाणी तैनात होते, फील्ड करणे तोपर्यंत कोणती धाव नाहीये। पेस 14 ते 18 षटकांचा जवळजवळ 5 विकेट त्या पेस मध्ये आल्या आणि त्या पेस मधल्या विकेट या धावा न होण्यासाठी कारणीभूत ठरल्यात। म्हणजे जी पार्टनरशिप बिल्ड होणं गरजेची होऊ दिले नाहीये, सातत्याने होणारा एकाच दिशेने होणं, म्हणजेच खेळपट्टीवरती जी वातावरण आहे त्या वातावरणाला अनुकूल गोलंदाजी झाली आणि जो काही दमटपणा आहे खेळपट्टीवरचा त्याचा फायदा पूर्णपणे उचलत असताना गोलंदाज पाहायला मिळाले। पुन्हा एकदा निलेश समोर, हो पुन्हा एकदा संवाद देण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची सांगता होती। एक चौकार आला आणि त्यानंतर कोणत्या प्रकारे आक्रमण करायचं नाही असा काहीसा माइंडसेट निलेशचा बघायला मिळतोय। एका मागोमागे एक निर्धाव चेंडू, व्हेरी फर्स्ट बॉलवर त्याला येतो चौकार, चांगली सुरुवात। त्यानंतर वाईटच्या रूपाने आलेली एक धाव, 5 धावा धावफलकावरती आहेत। अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे। आस्किंग रन रेट तितकासा मोठा नाहीये, परंतु या धावांना वाचवण्यासाठी तुम्हाला विकेट हे एकमात्र अस्त्र आहे। ज्या वेळेने तुम्ही या मॅचच्या जवळ जाऊ शकता, अवे फ्रॉम द बॉडी शटअप लांब दिशा दिली चेंडूला, पॉइंट मध्ये चेंडू जोपर्यंत
थांबतोय, जाऊन धावचीची संधी. हो नाही, हा नाना झालं होतं. मिसकम्युनिकेशन दोघांमध्ये बघायला मिळालं. थोडेसे अनबॅलन्स दोघे झाले जरूर, परंतु कोणती हानी नाही. एक धाव कंप्लीट केली जाते. धावफलक 6 वर जाऊन पोहोचला. 71 धावा चेस करणं तितकं सहज नाहीये. अंडर 15 क्रिकेट आपण पाहतोय. सर्व खेळाडू 15 वर्ष अंतर्गत. आवाज स्वभावाप्रमाणे किंवा नावाप्रमाणे खेळ करता आलेला नाहीये. आता ज्या काही धावा बनल्यात त्या धावांना वाचवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि तो प्रयत्न कसा होतोय, कितपत त्यामध्ये यश मिळतोय, अपयश मिळतोय, याची आपण चर्चा करणार आहोत. विचारातील एक क्षेत्ररक्षक आहे तिथे, खूप चांगली फिल्डिंग. गलीमध्ये पहिलं षटक संपलंय आणि पहिलं षटक संपत असताना 6 धावा धावफलकावरती बिनबाद दहिसर स्पोर्ट्स क्लब या संघाच्या. पहिलं षटक 6 धावांचं आपण पाहिलं. आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये नवीन गोलंदाज श्रीवास्तव. नवीन गोलंदाजी मार्कवरती येतोय. अपेक्षा आहे आरोकडून एखाद्या ब्रेकथ्रूची. आवर्सला, परंतु ज्या प्रकारची बॅटिंग निलेशने केलं त्या बॅटिंगला पाहता तो कॉन्फिडन्स त्याच्या फलंदाजीमध्ये दिसून येतोय. प्रॉपर कनेक्ट होता चेंडू बॅटला, मिडल ऑफ द बॅट. एक चांगला फटका त्याच्या बॅटमधून चौकाराच्या रूपाने पाहिला. इथे कोणत्या प्रकारची संधी क्षेत्ररक्षकाला मिळाली नाही चेंडू अडवण्याची. हो, क्या बात आहे. विकेट बाहेर पीच झालेला चेंडू आतमध्ये आणण्याचा प्रयत्न. नॅचरल कट तिथे पाहायला मिळाला. खूप चांगली गोलंदाजी. रिलॅक्स मोडमध्ये दहिसर स्पोर्ट्स क्लब. सध्या त्यांचे खाते सुद्धा उंच आहे. कॉन्फिडन्स अप आहे, आत्मविश्वास बळावला आहे. आणि असं असताना धावांचं प्रेशर इतकं मोठं नाही आहे. देण्याचा प्रयत्न दोघांच्या मधून चेंडू जातोय का नाही. खूप चांगली फिल्डिंग, क्या बात आहे. दिशा देण्याचा प्रयत्न. कव्हर ड्राईव्ह मारला गेला जरूर, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात असल्या कारणानं जो धावाचा प्रभाव पहिल्या इनिंगमध्ये आपल्याला धावांचा व्यत्यय आणताना दिसला होता, धावांमध्ये व्यत्यय आणताना दिसला होता, तोच धावाचा प्रभाव इथे सुद्धा व्यत्यय आणतोय. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे. या हंगामाची सुरुवात झाली दसऱ्यानंतर. मैदान सुद्धा ओपन झालं खेळण्यासाठी. आणि त्यानंतर खूप कमी स्पर्धा आपल्याला होताना दिसला. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू जो कट करायचा होता तो कट झालेला नाहीये. चेंडू सरळ दिशेने आला आणि त्यामुळे बाकी सर्व कार्य यष्टिरक्षकाने बजावलं. वाईट स्वरूपाने अतिरिक्त धावा धावफलकामध्ये ऍड होती. जसं पहिल्या इनिंगमध्ये मी चर्चा केली होती की अतिरिक्त धावा जितक्या जास्त येतील त्या धावा दुसऱ्या इनिंगमध्ये खूप मोठा इम्पॅक्ट टाकतील. मग तो पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह असो, तिथे आता निगेटिव्ह इम्पॅक्ट टाकतात. कारण दुसऱ्या इनिंगमध्ये अजिबात धावा येतात. पहिल्या इनिंगमध्ये तितक्या अशा मोठ्या धावा झालेल्या नाहीत. त्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा रन्स देणाऱ्या या धावा देणारे चेंडू हाताळून चालणार नाहीये. डाव चेंडू मध्ये. ओ व्हॉट अ ट्राय. खूप चांगला प्रयत्न तिथे पाहायला मिळाला. नील खूप चांगला प्रयत्न. बघा नीलने या अगोदर या मैदानावरती खूप चांगला खेळ केलाय. आज त्याच्या स्वभावाप्रमाणे बॅटिंग झाली नाही, परंतु तो सांगतोय जरी 71 असला तरी सुद्धा आम्ही या मॅचला जिंकण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढणार. त्याचे ते एफर्ट दिसून आले. रिझल्ट काय असेल डझंट मॅटर, परंतु जो प्रयत्न केला तो खरोखरच पाक करण्याजोग्य. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. खूप चांगली प्लेसमेंट इथे पाहायला मिळाली. गडावरचा क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. खूप चांगली फिल्डिंग केली. त्यामध्ये कोणती हात येताना पाहायला मिळत नाहीये. चीअर अप करतायत सर्व खेळाडू. खूप महत्वाचं आहे. T20 आपण पाहतोय अंडर 15ची रश ट्रॉफी 2024ची बाल दिनानिमित्त ही स्पर्धा, चिल्ड्रन्स डे स्पेशल म्हणून ही स्पर्धा आपण पाहतोय. RS ग्रुप, RS क्रिकेट क्लब आणि सायबर क्रिकेट क्लब
त्यांच्या वतीने स्पर्धा पुन्हा एकदा चॉप करण्याचा प्रयत्न, या बाद आहे, शानदार फिल्डिंग. 3 अटेम्प्ट नीलचे आपण पाहिले, 2 वेळा फील्ड झाला, 1 वेळा झेल घेण्याचा प्रयत्न, म्हणजे टोटल 3 अटेम्प्ट आणि ते सुद्धा सक्सेसफुल अटेम्प्ट, म्हणजे जिथे मोठ्या धावा येऊन दिले नाहीयेत. 8 लॉस ऑफ 0 विकेट टीम दहिसर स्पोर्ट्स क्लब. लास्ट बॉल, बॅटची एज घेऊन चेंडू बाहेर निघून गेला. अंश खात्यामध्ये एक धावा ऍड व्हायला आणि अशा प्रकारे 2 षटकाचा खेळ संपतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा बिनबाद दहिसर स्पोर्ट्स क्लब या संघाच्या. 9 धावा म्हणजे 4.5 सरासरीने धावा बनल्या. आणि अशा धावा या वेगाने जर का बनत गेल्या, त्या अगोदर जर आपण पाहिलं तर 6 धावा आल्या होत्या 1 षटकामध्ये, म्हणजे या 4 षटकामध्ये 3 धावा. कॅल्क्युलेटिव्हली म्हणजे म्हणतात ना, जसं एखादा डेटा असेल तर तो 2, 3, 4 बाजूने बघावा. तर कोणत्या बाजूने आपल्याला सकारात्मक दिशा दिसते त्या बाजूने बघितल्यास तुम्हाला थोडासा आत्मविश्वास वाढेल. आणि जर का आवर्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने या मॅचला बघायचं झालं तर मागील षटकामध्ये 3 धावा आल्या. उर्वरित ज्या काही षटक आहेत त्याच्यामध्ये 2, 3, 1 अशा प्रकारची षटकं आली तर या मॅचमध्ये दहिसर स्पोर्ट्स क्लबच्या खात्यामध्ये जाईल. नवीन गोलंदाज नमीश वैयक्तिक दुसरा षटक हाताळण्यासाठी येतोय. दुसरा षटक बाहेरचा चेंडू पंचवर्षा सांगतात येस हा वाईड आहे, अतिरिक्त धाव धापलक्यामध्ये ऍड होते. एक्स्ट्रा रन टाकण्यासाठी तुमच्याकडे इतका बॅलन्स नाहीये, खिशामध्ये तितके पैसे नसतील तर तुम्ही खर्च करू नये, याचं अनेक वेळा आपण ऐकले थोडं मोठ्यांकडून. तशीच सत्यस्थिती, आवाजकडे इतक्या धावा नाही आहेत म्हटल्यानंतर तुम्ही अतिरिक्त स्वरूपाच्या धावा नाही करू शकत, म्हणजे पायपाळ खर्च हा तुम्ही नाही करू शकत, तो टाळणं गरजेचं आहे. ब्रेक थ्रू मस्ट इम्पॉर्टंट. देण्याचा प्रयत्न, खूप चांगली प्लेसमेंट इथं पाहायला मिळाली, फेकी डायरेक्ट हिट नाही, हातामध्ये चेंडू निघून गेला. खूप चांगलं गॅदर डिस्ट्रक्शन कडून होतं, एकदा तो पण नाव कंप्लीट केली जाते. अंशला सुद्धा मानावं लागेल. अंश ज्या प्रकारे स्ट्राईक रोटेट करतात चांगलं कनेक्शन, प्रॉपर कनेक्शन, परंतु कव्हर ड्राईव्ह ज्या प्रकारे केला होता चित्रक्षित त्या ठिकाणी तैनात होते, कोणते दाम नाही. थेंबे थेंबे तळे साचे, बूंद बूंद से गडा भरताय, तसंच एका एका धाव्याने धावपलच सजत असतं. चेसिंग आहे 71 धावांची आणि 71 धावांचा पाठलाग करत असताना दहिसर स्पोर्ट्स क्लब संघ आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूने त्याचा बचाव आवर्स क्रिकेट अकॅडमी, प्रॉपर कनेक्शन नाहीये, उजव्या बाहेर सातत्याने ठेवण्याचा प्रयत्न, हलकीशी एच यावी आणि यष्टाच्या हातामध्ये जावा, कट करत असताना पॉईंटच्या हातामध्ये जावा, अशा प्रकारचा काही मानसिकतेने केलेली गोलंदाजी आपण पाहतोय. पुन्हा एकदा निलेशचा जो कॉन्फिडन्स आहे तो या फटक्यांमध्ये दिसून येतो. कोणत्याही प्रकारे त्याच्यावरती दडपण नाहीये. जी काही फटकेबाजी किंवा जे काही शॉट सिलेक्ट केले जातात किंवा ज्या वेळेला कनेक्ट केलं जातं चेंडू बॅटला त्यावेळेला तो कॉन्फिडन्स पाप दिसून येतोय म्हटल्यानंतर मेहनत थोडीशी वाढवावी लागणार आहे. आवर्स क्रिकेट अकॅडमी खूप साऱ्या अशा अपेक्षा त्यांच्या चाहत्यांकडून, त्यांच्या प्रशिक्षकांकडून, त्यांच्या संघाकडून आहेत आणि त्या अपेक्षांना ते कसे सामोरे जात आहेत, कशा प्रकारे त्याची पूर्तता करतायत यावरती सर्वांची नजर आहे. पाच चेंडूचा खेळ, शेवटचा अंतिम चेंडू आता बाकी असल्या 3ऱ्या षटकामध्ये
निमिषचं वैयक्तिक दुसरं षटक आपण पाहतोय. पहिला चेंडूवरती चौकार आल्यानंतर त्या फटक्याने एकच दाखवून दिलं कशा प्रकारे डॉमिनेट केलं जाणाऱ्या येणाऱ्या चेंडूंवरती, कशा प्रकारे डॉमिनेट केलं जाणाऱ्या येणाऱ्या षटकांवरती दिशा देण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची संख्या होती आणि अशा प्रकारे 3 षटकाचा खेळ संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती दहिसर स्पोर्ट्स क्लब या संघाच्या. पहिली 3 षटकांचा खेळ. पहिल्या 6 धावा जर वगळल्या तर मागील 2 षटकामध्ये फक्त 5 धावा आल्या. तर काही प्रमाणामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न होतोय. ही चुणूक काहीशी असावी, ही चाहूल म्हणावी लागेल. आराव ऑन साईडला चेंडू हवेमध्ये काही काळ, परंतु हा क्लिक मोठा आहे. फाईन लेगला चिरत असताना चेंडू निघून जातोय. शिवारे का पार चौकार, 4 धावा. आयुष्य बाट मध्ये नेला फटका. कशा प्रकारे खेळला होता. धट्टामुळे विकेट बॉलिंग, पायावरचा चेंडूला लेगस्टंपच्या चेंडूला लेगमध्ये प्रोटेक्शन नाही आणि इनफिल्डच्या डोक्यावरून खेळलेला हा फटका सीमारेखा क्लिअर करतोय. ही जोडी सुद्धा आपले पाय धुवायला लागली. म्हणलं तो खेळून खेळून त्यांचा कॉन्फिडन्स वाढत चाललाय. जे काही दडपण आहे ते आवर्सवरती आहे. क्या बात है, क्या बात है. थोडासा मागे ठेवला चेंडू आणि तिथून बाहेर काढण्याचा प्रयत्न, आउट स्विंगर हाताळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता होते. एक चौकार काढल्यानंतर दोन्ही फलंदाज पडपड रिलॅक्स होतात. कोणताही मोठा वाटतं मांडण्याची गरज नाही हे त्यांना माहीत आहे. संघाला जिंकण्यासाठी काय करणं गरजेचं आहे किंवा या मॅचचा आस्किंग रन रेट काय सांगतो, या सर्व बाबी त्यांना खूप चांगल्या प्रकारे माहीत आहे. कोणत्या प्रकारे छेडछाड करण्याचा प्रयत्न नाहीये. बाहेर निघून जाणार चेंडू पुन्हा एकदा लेफ्ट केलंय. डॉट बॉलची सांगत होताना पाहायला मिळते. 2 षटकांमध्ये मागील झालेल्या जी काही हरकत आहे किंवा मागील 2 षटकांमध्ये ज्या प्रकारे धावफलक थांबून ठेवलं होतं, तिथून मात्र या चौकाराने वेगळी दिशा दिली आणि आता त्यानंतर 2 चेंडूवरती चांगला कमबॅक. क्षेत्ररक्षण सजावट जर पाहिली ऑन साईडला डीप मध्ये फाईन लेग तैनात आहे लेगस्टंपच्या बाहेर. ही अडचणीची बाब राहिली. आतापर्यंत 3 वाईट झाले. 3 वाईट म्हणजेच काय तर जे 16चं धावफलक आपण बघतोय ते 13 वरती असतं. परंतु जरतरला तितकासा थारा नाहीये क्रिकेटमध्ये. इथे जे काही घडत असतं सत्यामध्ये असतं, समोर असतं. पुन्हा एकदा लेगस्टंपच्या बाहेर आहे. दिशेतून भरकटत असताना गोलंदाज पाहायला मिळतात. आरोप लगातार 2 अवांतरित धावा इथे खर्च करत असताना दिसतोय. पण ज्या वेळेला 71 धावा दिसल्या गेल्या होत्या त्यानंतर एक प्रश्न येऊन जाऊन मनामध्ये राहतो की या पहिल्या इनिंग मध्ये नक्की काय घडलं होतं, कोणते गोलंदाज हावी ठरले होते. हो यावेळेला शानदार डिलिव्हरी, चांगला कमबॅक. यावेळेला बाजू बदलली आणि तिथून मात्र क्रिजच्या कोण्याचा वापर करून गोलंदाजी केली जाते. खूप चांगला इफेक्टिव्ह मारा कोणाचा पण पाहिला होता. 4 षटकांचा स्पेल समृद्धचा झाला, 4 षटकांचा स्ट्रोकचा झाला आणि कनिष्ठनी जे 3 षटक हाताळली होती. रुद्राच्या 3 षटकांचा स्पेल आपण पाहिला होता. हो यावेळेला घेऊन मागे चेंडू चाललाय, वेगानं निघून चाललाय. दीर्घायू देसाई त्या ठिकाणी आहे. खूप चांगली फिल्डिंग. बॅट चेंज घेऊन निघून गेलेला हा चेंडू होता. कोणती संधी नव्हती यष्टरक्षकाला कारण इतका वेगवान चेंडू होता आणि त्याच्या आवाक्याच्या पुढे बाहेर होता. चांगली बाब ही की फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात होते. एक धाव, डाऊन कंप्लीट. असंच काहीच पहिल्या इनिंग मध्ये घडलं होतं.
18 धावा. समोरच्या दिशेने 6 स्ट्रोक इथे खेळला गेला. इनफिल्डला फोडून चेंडूला समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न, परंतु त्या चेंडूवरती तितक्याशा धावा येत नाहीयेत. एकच धाव या चेंडूवरती येते आणि अशा प्रकारे तिसऱ्या षटकाचा खेळ संपतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा बिनबाद टीम दहिसर स्पोर्ट्स क्लब या संघाच्या. माफ करा, 4 षटकांचा खेळ झालाय. 4 षटक आणि 19 धावा. चार षटक सुटली आहेत. 5व्या षटकाची सुरुवात होईल आणि 5व्या षटकामध्ये कोणाला इंट्रोड्यूस केलं जात आहे? नील पाटील. येस, ज्याची चर्चा करत होतो तो भाग आता इथे आपल्याला बघायला मिळतोय. पॉवर प्लेची काहीशी सुरुवात, नवीन बॉल असल्या कारणाने कदाचित पेसर वापरले गेले असावेत, परंतु जर का मागील इनिंगचा जर विचार करायचा झाला तर सर्वाधिक प्रभावी मारा हा फिरकी गोलंदाज होताना पाहायला मिळाला आणि त्यामुळे कधी स्पिनर इथे इंट्रोड्यूस केले जातात त्याची सर्वांना आतुरता होते. अखेरकार नील पाटील आपल्याला इन ऍक्शन बघायला मिळतोय. डीप मध्ये प्रोटेक्शन, लॉंग ऑफ मध्ये तैनात आणि पॉवरवरचं एक षटक आहे. पॉइंट मध्ये सुद्धा क्षेत्ररक्षक कव्हर पॉइंट मध्ये डीप मध्ये पाहायला मिळतोय आणि उर्वरित बाकी सर्व क्षेत्ररक्षक हे इनफिल्ड मध्ये तैनात आहेत. आणि अशा फील्ड मध्ये कशा प्रकारे बॅटिंग करतोय निलेश. पहिला चेंडू लेफ्ट केला गेला. निलेश इतका फासला नाहीये, त्यामुळे हे थोडस टीट फॉर टॅट वालं बॅटर होऊ शकतं. निलेशने चांगली बॅटिंग केली, कॉन्फिडंट बॅटिंग केली. धावा त्याच्या बॅटमधून आल्यात आणि आता फक्त त्या विजयाच्या दिशेने कशा प्रकारे जातात यावरती सर्वांच्या नजर आहेत. तुर्तास नील पाटीलचा चेंडू खेळपट्टीने फिरकेपट्टूंना साथ दिली. मागील इनिंगचं हा पास्ट आहे मागील इनिंगचा. आता खेळपट्टी कशा प्रकारे रिॲक्ट करते, कारण दुसऱ्या इनिंग मध्ये जिथे 71 धावांचा पाठलाग होतोय, आवर्स अपेक्षा करते की एखादी विकेट यावी, त्यानंतर बॅक टू बॅक विकेट याव्या. हो हो हो, पुन्हा एकदा सन्मान दिलाय. वेट केलं जातं, प्रत्येक चेंडूला पाहिलं जाते कशा प्रकारे चेंडूमध्ये हरकत येते, हवेमध्ये किती थिरकतोय म्हणा किंवा टप्पा पडल्यानंतर किती वळण घेतोय, किती आत येतोय, किती बाहेर येतोय, किती उसळी घेतली जाते, सर्व गोष्टींना भापलं जातंय निलेश कडून. हो हो, आतमध्ये येणारा चेंडू होता. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. इनलाईन होता का चेंडू? नाही का? हो हो, क्या बात आहे, शानदार डिलिव्हरी. विकेट टू विकेट. स्टंप वरती जितक्या काही म्हणजे यष्ट्यांसमोर जी काही गोलंदाजी केली गेली, विकेट टू विकेट ज्या गोलंदाजी ज्यांनी केली ते इथे प्रभावी ठरताना पाहायला मिळाले. मग ते समृद्ध असो, श्लोक असो, कनिश असो. हो हो हो, इथे रनआउटची एक संधी जरूर होती, परंतु तितके वेगाने चेंडूवरती गेले नाहीत. वेट केलं चेंडूचा, तिथेच थोडीशी वाट लागली. अखेरकार षटकाचा खेळ संपतोय. 5व्या 20 धावा बिनबाद दहिसर स्पोर्ट्स क्लब. नीलचं षटक संपन्न झालं आणि अखेरकार 6व्या षटकामध्ये पॉवर प्लेचं शेवटचं षटक असणार आहे. क्षेत्ररक्षण हे विखुरलेलं नसणार आहे या षटकासाठी. किमान या षटकानंतर क्षेत्ररक्षण विखुरलं जाईल, त्यावेळेला धावा बनवून तितकं सोपं राहणार नाहीये. तुर्तास कोणता गोलंदाज येतोय यावरती नजर असेल. कॅलेब कॅलेब आलाय, नवीन गोलंदाजी मार्क वरती. दोन्ही एंड वरून स्पिनरचा मारा, फिरकीपट्टूंचा मारा. हो हो, पहिला चेंडू यावेळेला
मागे हाताळला होता. ऑन ड्राईव्ह गेलं चेंडूला, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे. सिंगल धावून पूर्ण केली जाते. एका धाव्याने धावफलक आपोआप पुढे जाणार आहे. स्ट्राईक रोटेट झाली तर दडपण गोलंदाजावरती येणार आहे आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारचं दडपण न घेताना केलेली ही बॅटिंग चांगली पार्टनरशिप होती दोन्ही फलंदाजांमध्ये. क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट थर्ड मॅन लगावण्यात आला. गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे, बॅकअप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेला. प्रोटेक्शन तिथलं वाढवलं गेलंय कारण इथे आउटफील्ड थोडीशी गतिमान आहे. तिथून एकदा वेगाने चेंडू निघून गेला की थांबत नाही. कट होणारा चेंडू आपण पाहिला होता. बॅकफुटवरती खेळण्याचा या चेंडूला प्रयत्न थोडासा महागात. निर्धाव चेंडूची सांगता होती. चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू वगळता बाकी सर्व डिलिव्हरीज पुढे केल्या गेल्यात. कॅलेंडर पहिला चेंडू मनासारखा त्याच्या पडला नव्हता. मला वाटतं तर निलेश तिथे मोठा फटका एक्झिक्यूट करतात की काय, प्रयत्न जरूर झाला परंतु डीप मधलं प्रोटेक्शन तिथे कामाला आलं. पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. 6वं षटक प्रगतीपथावरती आहे. पॉवर प्ले मधील षटकातील म्हणजे पॉवर प्लेची शेवटचे षटक असताना 2 चेंडूचा अजूनही खेळ येणं शिल्लक आहे. रश ट्रॉफी आपण पाहतात. रश ट्रॉफी 2024 चिल्ड्रन्स डे स्पेशल टुर्नामेंट, त्याचा हा पहिला दिवस. समोरच्या दिशेने डाऊन विकेट. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, 1 धाव मिळेल. फॉलो थ्रू मध्ये हा चेंडू आणणं गरजेचं होतं. स्ट्राईक रोटेट झाली नसती, धाव मिळाली नसती, अशा अनेक गोष्टी आहेत. परंतु अखेरकार 1 धाव कंप्लीट झाली आणि अंश स्ट्राईक रोटेट करत असताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला निलेशला आपण बघतोय. खूप सारा वेळ त्याने ऍज अ विकेट किपर म्हणून व्यतीत केलाय, त्यामुळे त्याला माहित आहे चेंडू किती प्रमाणात कशा प्रकारे वळण घेतो, किती प्रमाणामध्ये हरकत करतोय आणि या सर्व बाबी त्याला फायदा करून देत असताना बॅटिंगला. ड्राईव्हच्या रूपाने खेळलेला हा फटका, कोणती धाव नाही. 6 षटकाचा खेळ संपतोय. पॉवर प्लेचा खेळ संपत असताना 22 धावा बिनबाद दहिसर स्पोर्ट्स क्लब या संघाच्या. सहा षटक 22, 71चा पाठलाग. धावगती जर आपण पाहिली तर तितकीशी चांगली नाहीये त्या धावाने असं म्हणू शकतो की या धावफलकाला कधी गवस घालता येऊ शकते. 6 ओव्हर. आफ्टर दॅट 6 ओव्हर 22 रन्स ऑन स्कोरबोर्ड विदाउट लॉस. टीम दहिसर स्पोर्ट्स क्लब. खेळपट्टीमधली हरकत ती बरकत करून देऊ शकते टीम आवाज अकॅडमीला. नील पाटील इनसाइड आउट. व्हॉट अ शॉट. क्रिकेटचा मादक सौंदर्य पेश करणारा आपला तो लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. चेंडू सीमारेखा पार. चौकार. काय जबरदस्त फटका सुद्धा पहा. फ्लाइटेड डिलिव्हरी इनसाइड आउट. आतून बाहेर वळणारा चेंडू सही नसल्यास योग्य शॉट सिलेक्शन ऑन मेरिट आणि शरीरापासून लांब. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह 4 धावांसाठी शानदार फटका. शरीरापासून लांब ठेवलेले चेंडू त्रास देत आहेत. येस, माहित होतं अंशला. त्याला बॅकवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. कट केलं या चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, कोणती धाव नाही. एका षटकामध्ये चौकार आला तिथे तुमचा तो आस्किंग रन रेटला पूर्णपणे भेटलं जातं. त्या षटकामध्ये धावा 4 जर आल्या तर मात्र पूर्णपणे षटक कसंही खेळू द्या, त्या षटकाचं काम झालं असं म्हणता येईल. आणि तशी नील पाटील दिशा देण्याचा प्रयत्न या चेंडूला सुद्धा केला गेला. खेळ ड्राईव्हच्या रूपाने हा फटका खेळलाय. निर्धाव चेंडूची सांगता होईल. 26 वरती धाव फलक आहे. 2 चेंडू अजूनही खेळायला शिल्लक. क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं विखुरलेलं.
अजून एक डॉट बॉल. कव्हर मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. लॉंग ऑफ थोडासा वायडिश, लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक थोडासा वायडिश आहे. ऑफ साईडला पूर्णपणे प्रोटेक्टेड फील्ड. गलीच्या दिशेने क्षेत्ररक्षक, थर्डमॅन थोडासा गलीच्या बाजूने चुकता आणि अशा प्रकारे 7 षटकांचा खेळ संपतोय. 7 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा फलकावरती दहिसर स्पोर्ट्स क्लब या संघाच्या. मित्रांनो, आपण पाहतात ब्रश ट्रॉफी 2024 औचित्य आहे चिल्ड्रन्स डेचं. बालदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सर्व आलेल्या खेळाडूंना, सर्व बालकांना सुद्धा. उद्घाटन सोहळा थोड्याच वेळापूर्वी आपण इथे पार पडताना पाहिला. सन्माननीय अतिथी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष सन्माननीय पंकजी ठाकूर साहेब आपला अमूल्य वेळ इथे त्यांना पाहायला मिळाले आणि त्याच्या शुभ हस्ते खेळपट्टीचं पूजन, त्याचबरोबरीने टॉस झाला. नाणेफेकीचा कौल आवर्स क्रिकेट अकॅडमीच्या बाजूने चुकला. त्याने बॅटिंग स्वीकारली आणि बॅटिंग स्वीकारल्यानंतर 70 धावांपर्यंत त्यांनी मजल मारल्याने 71चं लक्ष दहिसर स्पोर्ट्स क्लब या संघासमोर ठरले. 26 वरती जाऊन पोहोचले धावफलक. दहिसर स्पोर्ट्स क्लबचा 8व्या षटकाची सुरुवात झाली आहे, जिथे पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाने हाताळला गेला. निलेश स्ट्रायकिंग वरती आहे. कालेबचा हा चेंडू शेवटच्या क्षणाला दिशा देण्याचा प्रयत्न. इथे काय घडलंय? लेग बिफोर विकेट, ज्याची आतुरता होती, अपेक्षा होती, तो क्षण घडला आणि पाहूया कशा प्रकारे हा विकेट आला. निलेशने बॅटिंग केली, 9 धावा वैयक्तिक त्याच्या पण पाहिल्या. 26 चेंडूचा सामना यष्ट्यां समोर आदळले आणि त्यामुळे पंचांनी सांगितलं येस इट इज ऍब्सोल्युटली प्लम. विकेट येते निलेशच्या रूपाने. मोठा हादरा टीम दहिसर स्पोर्ट्स क्लब या संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. आयुष मैदानाच्या दिशेने आला. पहिल्या चेंडूवरती आरुष आहे का आयुष आहे? आरुष मिश्रा. लाईटेड डिलिव्हरी चित्र. ओहो, इथे खराब क्षेत्ररक्षण. हातामधला चेंडू आणि तिथून चेंडू पार झालाय. 1 धाव मात्र धावफलकामध्ये ऍड होईल. बघा, विकेट महत्वाची होती. धावा तितक्या वेगाने येत नव्हत्या, परंतु धावा येत होत्या, विकेट येत होत्या. विकेट पडली नव्हती तोपर्यंत टेन्शन आवर्सवरती आपल्याला पाहायला मिळत होतं, परंतु एका विकेटने थोडासा कॉन्फिडन्स बळावलाय. तो आवर्सचा त्याला कितपत कायम ठेवतात. शेवटचे आणि अंतिम 2 चेंडू बाकी आहेत. कॅलेबने तो ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. अपेक्षा वाढल्यात आणि असं असताना अनशॉट स्ट्राईक. हो, यावेळेला कोणती चुकी नाहीये. चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली. निर्धाव चेंडू होते. बघा, अंशने जो एक फटका लेग क्लिक केला होता, फाईन लेगच्या दिशेने खेळला गेलेला फटका, तो त्याच्यावरती आलेला चौकार, कव्हरच्या डोक्यावरून खेळलेला फटका, तो सुद्धा. हे 2 फटके त्याचा तो कॉन्फिडन्स दाखवणारे दिसलेत. हो, यावेळेला लेग स्टंपच्या बाहेर कदाचित जाणारा चेंडू होता. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि असं असताना 8 षटकांचा खेळ संपतोय. 27 धावा धावफलकावरती आहेत. एका गाड्याच्या मोबदल्यात दहिसर स्पोर्ट्स क्लब या संघाची सद्यस्थिती.
नील पाटील वैयक्तिक तिसरं षटक हाताळण्यासाठी आलाय. कॅलेब मॅग्निफिसंट स्पेल खूप चांगला कमबॅक आणि करून दिलाय. स्ट्राईक एंडवरती आरुष मिश्रा. शरीरापासून लांब बॉडी स्ट्रेच करून खेळण्याचा प्रयत्न, शेड्यूला दिशा दिली जाते परंतु त्याचा कोणताही परिणाम नाही, धावरूपी परिणाम नाहीये. जितके डॉट बॉल येणार तितकाच संघर्ष फलंदाजाला सुद्धा करावा लागणार. एकाहत्तर धावा जरूर आहे परंतु या रजनीमध्ये जी वातावरण निर्मिती आहे, जशी खेळपट्टी रिॲक्ट करते आणि जी मदत मिळते खास करून फिरकी गोलंदाजांना, त्या मदतीला पाहता सोपा राहणार नाहीये. आरुष मिश्रा पुन्हा एकदा नील पाटील समोर बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग देते. पुन्हा एकदा प्रोटेक्टिव्ह फील्ड आहे. कार्य करतील असं पेशन्स, खूप मोठा पेशन्स सकस लागणार आहे. कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, सातत्यानं कुठून तरी गॅप निघेल, एक धाव बनेल अशा मानसिकतेचा खेळ करण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव कशी काढता येईल यासाठी प्रयत्न होत आहेत. तसं काही यश मिळत नाही, त्याच्या बाहेर. आउटसाइड ऑफ सम पिचिंग, इम्पॅक्ट सुद्धा ऑप्शनच्या बाहेर दिसत असावा आणि त्यामुळे कदाचित पंचांनी आपल्याला फेटाळलंय. निर्धाव चेंडूची सांगता होती 27 वरती 4 चेंडू, कोणती धाव नाहीये. बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, हो यावेळेला रिस्क घेतली आहे, धावचीची संधी परंतु त्याचं सोनं होणार नाहीये. रॉंग हँडल सुरू आला, एक धाव मात्र धावून कंप्लीट केली गेली. सुखरूप आपल्या क्रीज मध्ये अंश पोहोचलाय, हे करणं गरजेचं होतं. स्ट्राईक रोटेशन खूप महत्वाचं असेल. जर का सातत्यानं 3, 4, 5 चेंडू डॉट येत आहेत अशा वेळेला आणि अखेरकार शेवटी एक धाव चोरून घेतलीये, कंप्लीट केली आहे. शेवटच्या 3 चेंडू असणार. 28 लॉस ऑफ 1 विकेट. बॅकफुट ड्राईव्ह, कोणतीही धाव नाही आणि अशा प्रकारे फक्त एकच धाव या षटकामध्ये आले नीलच्या आणि अशा प्रकारे 9 षटकाचा खेळ संपतोय. 28 वरती 1 गडी बाद दहिसर स्पोर्ट्स क्लब. 28 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर द 9 ओव्हर टीम दहिसर स्पोर्ट्स क्लब. कॅलेब वैयक्तिक तिसरं षटक घेऊन येतोय. मागील षटकामध्ये खूप चांगला खेळ राहिला कॅलेबचा. महत्वाची विकेट निलेशला त्याने मैदानाबाहेर पाठवलं आणि तो ब्रेक थ्रू या धावांना कुठे ना कुठे तरी रोखण्यासाठी मदतगार ठरला आणि म्हणूनच मागील 2 षटकामध्ये तितक्या धावा आलेल्या नाहीयेत. बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, मागील 2 षटकामध्ये फक्त 2 धावा आल्या, जी सरासरी आपण बघितली तर या आस्किंग रन रेट पेक्षा थोडीशी कमी आहे. पहिला चेंडू निर्धाव कॅलेबचा, विचारपूर्वक खेळ करावा लागणार आहे. आरुषला तसेच अंशला सुद्धा. तिथे क्षेत्ररक्षक येईपर्यंत एक धाव चपळाईनं पुन्हा एकदा कंप्लीट केली आहे. चोरटी धाव घेतली गेली आहे. माहित होतं अंशला की आरुष जर का जास्त वेळ खेळपट्टीवरती राहिला तर मात्र डॉटची संख्या वाढेल आणि ते दडपण स्वतःवरती येईल आणि म्हणूनच त्याने ही चोरटी धाव रिस्क घेतली आणि तिथे एक धाव सुद्धा कंप्लीट केली आहे. डोळ्यात इशारा झालाय, बघता बघता नव्हत्याचं होतं करून ही धाव कंप्लीट केली आहे. कालच समोर अंश. 71 धावा सुद्धा एक मोठा संघर्ष करायला लावतायत असं चित्र मैदानात आहे. कट केलंय चेंडूला, क्षेत्ररक्षक आहे तिथे गल्लीमध्ये. निर्धाव चेंडूचे सांगता होते. मोस्ट ऑफ डिलिव्हरीज आपण फुल लेंथ पद्धतीने पाहायला मिळाला. विकेट टू विकेट गोलंदाजी जशी पहिल्या इनिंग मध्ये होत होती तीच इथे सुद्धा होताना दिसते आणि जास्त करून गली स्क्वेअर ऑफ द विकेट या प्रकारचा खेळ पाहायला मिळाला. समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड खेळले चेंडूला, क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगली फिल्डिंग, एक धाव कंप्लीट आहे.
लॉंग ऑफ लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाने मिळून गेलेलं क्षेत्ररक्षण मी म्हणेल. खूप साऱ्या गोष्टी पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा होताना दिसल्या. काही खेळाडू बॅकफुटवरती सातत्याने खेळताना दिसले. ओह व्हॉट अ शॉट. खूप चांगला फटका. कनेक्शन प्रॉपर होतं परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन सुद्धा आहे. ड्रायव्हिंग लेन्थ वरती चेंडू हाताळला गेला आणि तिथून मात्र जो डीप मध्ये कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता त्याने चेंडूला फीड गेला. तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट. 31 शेवटचा अंतिम चेंडू. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे तिथे हवेमध्ये परंतु तो बघतच राहील आणि यावेळेला या रजनीमध्ये येणारा हा पहिला षटकार अंशच्या बॅट मधून तडाखेबंद स्ट्रोक. षटकार 6 धावा. अंशची पॉवर अजून कायम आहे. एक लेग फ्लिक, एक कव्हरच्या क्षेत्रामध्ये मारला फटका आणि आता लॉंग ऑफच्या डोक्यावरून नो चान्स फॉर द फिल्डर. प्रॉपर करेक्शन. 6 धावांसाठी चेंडू गेलाय. धावफलकाला पुढे बूम केलंय. 37 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर दॅट 10 ओव्हर. ड्रिंक ब्रेक. मैदानाच्या आतमध्ये पाणी गेलंय. चर्चा होणार आहे आणि या चर्चेमधून पाहूयात काय साध्य होतं, काय निर्देशन मिळत आहेत. एक विकेट मात्र गेलेली आहे. काही या ब्रेक नंतर वेगळं चित्र पाहायला मिळेल का या पाहूयात. घेऊयात एक छोटीशी विश्रांती. स्कोर 37 धावा. 10 षटकांच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात टीम दहिसर स्पोर्ट्स क्लब चांगल्या स्थितीमध्ये आहे ऍज कम्पेअर टू दी फर्स्ट इनिंग. पहिल्या 10 षटकामध्ये 37 धावा आल्या. म्हणजे येणाऱ्या 37 केल्या 34 ची गरज आहे. नवीन गोलंदाज हेत गोई. दहा षटकांमध्ये 34 धावांची गरज. 10 मध्ये 37 झाल्या म्हणजे जवळपास जितक्या केल्या तितक्याच करायच्या. पहिला चेंडू जास्त स्लाइट आणि खूप जास्त टर्न होणारा चेंडू बाहेरच्या दिशेने गेलाय. यष्टरक्षकाच्या हातामध्ये जाईल तोपर्यंत पंच सुद्धा वळाला सांगतात हा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होतीये. एक्स्ट्रा रन सुद्धा खूप मोठा इम्पॅक्ट टाकताना दिसतात. परंतु अंशची ती बॅटिंग 2 चौकार 1 षटकार नजरेला भुरळ पाडणार होता. इन्साइड आउट करण्याचा प्रयत्न. खूप चांगला कव्हर ड्राइव्ह. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न वेगानं नाही. अंश जरूर आले होते परंतु नंतर थांबवलं आरुषने की ना म्हणणं ना रिक्स नको आहे. ज्या प्रकारे अंश बॅटिंग करतोय ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन
नाहीये. चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार चौकार. इतकी मोठी फ्लाईट आणि स्ट्रेट बॅटरला फुलटॉस बॉल जर मिळेल तर मात्र धावा येणं कुठून थांबणार आहेत. 4 धावा आल्या. खाली ऑन साईडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा बीट. या बीटद्वारे दुसरा चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार या मॅचची पुढे हवा काढत असताना दिसतात. इनफिल्ड मध्ये जी फिल्डिंग होतीये ती थोडीशी चिंतेची बाब. जितकी फ्लाईट जितका वेळ फलंदाजाला मिळतोय बॅट फिरवण्यासाठी चेंडू कनेक्ट करत असताना या सर्व बाबी क्षेत्ररक्षकाला बीट करतायत आणि त्यामुळे बॅकफुटवर खेळण्याचा प्रयत्न अंशने प्रभावित केले. शानदार बॅटिंग केले. ज्या खेळपट्टीवर ते स्पिनरचा बोलबाला होता त्याच खेळपट्टीवरती स्पिनरवरती केलेला आघात या मॅचला वेगळी दिशा देतोय. 2 चेंडूचं अजूनही खेळणं शिल्लक आहे. नव्याने आलेला गोलंदाज हितला सामोरं जात असताना अटॅक करून या षटकाला मोठं करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने. शानदार फटका. फिल्डरकडे संधी नाहीये. स्ट्रेट डाऊन द विकेट. अफलातून चौकार. 4 धावा. अर्धशतक पूर्ण. 52 धावा धावफलकावरती. 52. शेवटच्या अंतिम चेंडू आता बाकी आहे. दोघांनी हात खोललेत आणि हिटच्या गोलंदाजीवरती आता हे मॅच जवळ येण्याचा प्रयत्न केला जातोय. निर्धाव चेंडू येतोय आणि अशा प्रकारे 11 षटकांचा खेळ संपत असताना 52 धावा 19 धावांची अजूनही गरज आहे. 54 चेंडू आणि 19 धावांची गरज. अजूनही 9 विकेट्स हातामध्ये आहेत. म्हणजेच काय तर हा सामना दैसर स्पोर्ट्स क्लबच्या बाजूने थोडासा झुकताय. आवर्सला विकेटची नितांत गरज आहे. काहीतरी चमत्कारिक खेळ करावा लागणार आहे जेणेकरून या मॅचला आपल्या बाजूने झुकवतील. कितपत हे शक्य होतंय, कितपत या सामन्याजवळ किंवा या मॅचच्या जवळ जाता येतंय त्याच्यासाठी प्रयत्न कशा प्रकारचे होत आहेत हे सुद्धा आपण पाहणार आहोत. तुर्तास गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आले. मिडल ऑर्डर मधील आलेली फलंदाजांची निराशा ही आवर्सला संकटामध्ये टाकताना दिसते. जर इथे 120-130 धावफलक असतं तर मॅच चांगली रंगतदार झाली असती. 100च्या आसपासचं धावफलक सुद्धा फायटिंग टोटल म्हणून पाहिलं गेलं असतं. कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु कदाचित दबावामुळे हातातून चेंडू निष्ठत असावा असं सुद्धा असेल. आलेपने चांगली गोलंदाजी केली आहे. आतापर्यंत जी काही विकेट आली ती आलमने मिळवली, ती सुद्धा निलेशची. परंतु अंश सगळ्यांपेक्षा वेगळा खेळ. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. 19 धावांची अजूनही गरज आहे. इथून येणाऱ्या गुच्छामधल्या विकेट म्हणजेच लगातार 3 ते 4 विकेट एखाद्या षटकामध्ये येणं, जे काम कनिष्ठने केलं होतं ते करणं गरजेचं आहे. फ्रंटफूट वरती खेळला गेला. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. खूप मोठं अपयश तर तिथे आलं जिथे फुलरनेच्या चेंडूला बॅकफुटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न सातत्यानं होताना दिसला आवर्सच्या माध्यमातून. त्यामुळे त्या विकेट्स येताना दिसल्या. आता हो क्या बात आहे. वेगवान चेंडू. टप्पा पडल्यानंतर चेंडूने जास्त गती अर्जित केली.
निर्धाव चेंडूची सांगता झाली आणि 2 चेंडूचा अजून खेळणं शिल्लक आहे. कट केलाय पुन्हा एकदा. क्षेत्ररक्षक आहे तिथे. लगातार 5 डॉट बॉल कॅलेब कडून हाताळला गेलं. कॅलेब कडून शेवटचा अंतिम चेंडू आता बाकी आहे. 52 प्रति 1 अशी स्थिती. मागील जर का षटकामध्ये ते 2 ते 3 मोठे फटके नसते आले तर मात्र धावफलक अजूनही कंट्रोलमध्ये असतं कदाचित. ऑन ड्राईव्ह आहे. खूप चांगला फटका इथे खेळला गेला अंश कडून. 1 धाव मात्र शेवटच्या चेंडूवरती आली. कॅलेबचा स्पेल ज्या ठिकाणी जवळजवळ समाप्त होतोय. 12 षटकांच्या समाप्तीनंतर 53 धावा, 1 गडी बाद दहिसर स्पोर्ट्स क्लब. बॉल 48 रन, 48 बॉल 18 रन्स. 48 मध्ये 18 धावांची गरज. स्पोर्टी सॅक्स क्लब इन्फ्रास्ट्रक्चर, क्यूब्स इन्फ्रास्ट्रक्चर चे बॅनर आपण पाहिले. रश ट्रॉफी 2024 आपण पाहतोय. SC स्पोर्ट्स कॅपिटल, थँक्यू सो मच. आपल्या सुद्धा मनापासून आभार. ACC, थँक्यू सो मच. येस, अठरा धावांची गरज आहे. 18 रन्स रिक्वायर्ड टू विन विथिन 48 डिलिव्हरीज. नील पाटील त्याच्या खात्यामध्ये 4थं षटक म्हणजे शेवटचं षटक असेल. काही प्रमाणात नीलने सुद्धा प्रभावित केलं. क्षेत्ररक्षक आहे तिथे, तो सुद्धा होतोय स्किट आणि 1 धाव कंप्लीट केला जातोय. खूप मोठा भुगतान बघावं लागलं ज्या वेळेला हितला इंट्रोड्यूस केलं गेलं. ती लाईन का तोडली गेली म्हणजे ज्या क्रमाने गोलंदाजी कॅलेब आणि नील करत होते तिथून हितला इंट्रोड्यूस करणं किती महागात पडलंय. त्या हितच्या षटकामध्ये आलेल्या धावा किती मोठा इम्पॅक्ट टाकतायत. या मॅच मध्ये आपण बघू शकता अपील जरूर केली गेली परंतु कदाचित बॅटचा संपर्क झालाय की काय, कोणत्या प्रकारे धाव मिळत नाहीये. जर आणि तर म्हणजे जर हितचं षटक नसतं तर किती धावा उरल्या असत्या आणि हितची गोलंदाजी आल्यामुळे किती धावा आल्या. या सर्व बाबी कॅल्क्युलेशन मध्ये एक मोठा बदलाव घडवून आणतात. 13वं षटक मार्गस्थ आहे. पंधरा धावांचं ते षटक म्हणजे जिथे कॅल्क्युलेशन अशी होती की आवर्स या मॅच मध्ये परत येऊ शकतं का. हो हो, या वेळेला दोन्ही हातांच्या मधून चेंडू फरार होतोय, निघून गेलाय सीमारेखा पार. चौका, 4 धावा. स्लॉक करण्याचा प्रयत्न, हा स्लॉक स्वीप म्हणता येईल. खूप चांगल्या प्रकारचा फटका. लॉक केलं चेंडूला. इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते जरूर परंतु त्याच्या डोक्यावरून काऊ करणं क्लिअर करत जाणारा हा अति सुंदर आणि दर्शनीय चौकार 4 धावांसाठी. आरुष मिश्रा सुरुवातीला दडपणाखाली केलेली बॅटिंग असं वाटलं नव्हतं की इतका चांगले फटके सुद्धा त्याच्या माध्यमातून येतील परंतु एक स्ट्रेट ड्राईव्ह आणि त्यानंतर हा खेळलेला फटका त्याची वेगळी ओळख दाखवून जातोय. 1 धाव चोरली जातीये. मिसफिल्डचा सुद्धा तितकंच मोठं भुगतान भोगावं लागतंय. सिंगल धाव येते. 59 धावा, अजूनही 12 धावांची गरज आहे. हो हो हो, धाव चेंडू कडे अशा प्रकारे 13 षटकांचा खेळ संपतोय आणि 59 धावांवर धावफलक घेऊन थांबलाय. येणारे चेंडू शिल्लक आहेत आता 42 धावांची गरज आहे. 42 मध्ये 12 तितकंसं मोठं इक्वेशन आणि मोठ्या धावा नाही आहेत परंतु या धावांसाठी किती मोठा संघर्ष करावा लागतोय, किती वेळ वाट बघावी लागते हे पाहावं लागणार आहे. कोणता गोलंदाज इंट्रोड्यूस केला जाईल. 12ची गरज आहे. 12 रन रिक्वायर्ड टू विन विदिन 42 डिलीवरीज. 12 रन की जरूरत है आने वाली 42 गेंदों में.
अर्जुन अर्जुनला इंट्रोड्यूस केलं गेलंय. पहिला चेंडू फुला लेनचा होता, त्याला दिशा देण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग तिथे झाली, कोणतीही धाव नाही. 12 धावांची अजूनही गरज आहे. काय मानसिकता आहे या 12 धावांसाठी? काय सामना लवकर संपवला जातोय की गोलंदाज त्या 12 धावांसाठी संघर्ष वाढवतायत? आउट ड्राईव्ह केले चेंडूला, लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. 1 धाव मात्र मिळेल. प्रभावित केलंय त्या इंडिव्हिज्युअल खेळाने अंशची, ती खास करून बॅटिंग. 30 धावांची ती वैयक्तिक खेळी, 30 रन्स, 36 बॉल मध्ये 30 धावा. 4 धावांमध्ये ऑफ ड्राईव्हचा फटका गेला. लॉंग ऑफ क्लिअर करत असताना सीमारेखा पार, चौकार. तितकीशी मेहनत करावी लागलेली नाहीये. जवळजवळ 4 चौकार हे मिसफील्डच्या रूपाने आले, आणि जर का ते 4 चौकार मिसफील्डच्या रूपाने आले नसतील तर कदाचित त्या 15 ते 16 धावा किंवा धावून काढलेल्या मिसफील्डच्या चेंडूवरती त्या धावा, अशा 20 धावांचा फासला वाढला असता. पुन्हा एकदा वेगाने चेंडू निघून गेला, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे. शॉर्ट थर्ड मॅन गतीचा वापर करत असताना पेसला यूज केलं आणि दिशा देण्याचा प्रयत्न, सिंगल धाव तिथे सुद्धा धावून कंप्लीट झाली आहे. 65. अजूनही 6 धावांची गरज आहे. 13.4 षटकांचा खेळ झालाय. रश ट्रॉफी 2024 आपण पाहतात. जडमध्ये टाकण्याचा प्रयत्न, ऑन साइडला खेळलं या चेंडूला. शॉर्ट मिड विकेट मधला क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडूवरती, तोपर्यंत 1 धाव, सिंगल येते. आता हा सामना तितकासा दूर नाहीये. मुबलक विकेट हातामध्ये तैसेर स्पोर्ट्स क्लबच्या. मुबलक अशा चेंडू शिल्लक आहेत, आणि या सर्व गोष्टी असताना धावांचा बचाव करणं सोपं राहणार नाहीये. इनसाइड आउट, शानदार फटका, वेगाने निघून गेलाय. कोणती संधी नाहीये लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाकडे चेंडू अडवण्याची, आणि चेंडू सरळ निघून जात असताना सीमारेखा पार, चौकार. 4 धावा. 70 स्कोर लेवल. 1 धावेची अजूनही गरज आहे. 14 षटकांचा खेळ संपलाय. काय जबरदस्त बॅटिंग केली आहे अंशने. इनसाइड आउट खेळलेला हा फटका वाईडिश लॉंग ऑफच्या रिझन मध्ये थोडासा चुकता, आणि या 4 धावा. नगरपालिका नाही ना तो बंद झाला का? ऑर्डर लागलाय ना? 1 धावेची गरज आहे. युग आलाय, आणि युगच्या चेंडूवरती बॅटची काढा घेऊन चेंडू मागे क्लिअर करतोय. लॉंग स्टॉप, फाईन लेग, सीमारेखा पार, चौकार. आणि अशा प्रकारे हा सामना संपलाय, फिनिश केलाय. दहिसर स्पोर्ट्स क्लब या संघाने 1 गडी गमवत असा 9 गडी राखून हा सामना जिंकला जातोय, आणि आवाज क्रिकेट क्लब पराभवाला सामोरं जात असताना हार्ड टीम रश ट्रॉफी 2024 या स्पर्धेमध्ये पहिला सामना, जो आजच्या दिवसाचं मुख्य आकर्षण होतं. चिल्ड्रन्स डे च्या निमित्ताने या स्पर्धेचं आयोजन आपण बघत आहात, आणि या उद्घाटनाच्या सामन्यामध्ये पहिलाच सामना जो झाला त्यामध्ये दहिसर स्पोर्ट्स क्लब या संघाने आवाज क्रिकेट क्लब, आवाज क्रिकेट अकॅडमीला पराभूत केलं. मॅच समरी आपण बघूयात. हताश निराश चेहरे पहिल्याच सामन्यामध्ये
पराभवाला सामोरं जात असताना आवाज मागील वर्षी फायनल पर्यंत त्यांचा प्रवास आपण पाहिला होता. खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपण पाहिला होता आणि आज या वर्षी पहिल्याच सामन्यामध्ये पराभवाला त्यांना सामोरं जावं लागलंय. बॅटिंग समरी वासिफ 17 धावांची खेळी त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिली. थोडीशी संत जरूर परंतु उपयुक्त खेळी. प्रेम 14 धावा हे ओपनिंग प्लेअर होती ज्याने दोघांनी मिळून